नमस्कार. फायनली आजचा व्हिडिओ घेऊन आलोय ते कोणत्या टॉपिकवरती? शिवराज्याभिषेक. म्हणजे आता जे काही आपल्या शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक आहे, त्याबद्दल मी 2 डिझाइन क्रिएटिव्ह बनवलेले आहेत. त्या डिझाइन कशा वाटल्या काय नाही ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. राहिली दुसरी गोष्ट म्हणजे मी डायरेक्टली जे काय आपलं एक Instaवरती पेज आहे, ते म्हणजे काय युवा उद्योजक. त्याच्यावरती जर तुम्ही कोलॅब मारलात तर तुमचे सगळे कोलॅब फ्री उचलले जाते. तुम्हाला स्क्रीनवरती आयडी दिसत असेल. आणि दुसरी आयडी म्हणजे आपली साम्राज्य ग्राफिक्स. त्याच्यावरती काय नोटिफिकेशन येतात त्याच्यासाठी का फॉलो करायचं आपण त्या आयडीला? कारण तिथे जे काय आपल्या क्लास बद्दल किंवा जे काय आपले युट्यूबचे काय टॉपिक्स असतात किंवा काही व्हिडिओज असतात या रिलेटेड तिथं गोष्टी किंवा इन्फॉर्मेशन अपडेट केली जाते. ओके. आणि ज्यांनी कोणी आपलं टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची ही लिंक आहे, तीही जॉईन करून घ्या. जे काय आता पीसीची आपली जी समोरची बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे किती 22 जूनला. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लगेच ऍडमिशनसाठी कॉन्टॅक्ट करा. आपण डिटेलमध्ये सविस्तर बोलूया. थोडक्यामध्ये जे मोबाईलचे स्टुडंट आहेत किंवा त्यांना आणि क्रिएटिव्ह गोष्टी शिकायच्या आहेत मोबाईलमध्ये पण वेळ जास्त नाही, त्याच्यासाठी आपण एक वर्कशॉप घेऊन आलो 10 जूनला. 3 तासाचा वर्कशॉप असतो, ते एकच दिवस आहे. त्याची फीस आहे फक्त आणि फक्त 99 रुपये. त्याच्यामध्ये भरमसाठ गोष्टी तुम्हाला बऱ्याच काही शिकवल्या जातील आणि क्रिएटिव्ह गोष्टी असतील. जे कोणी इच्छुक असतील त्यांनीही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, डिटेल्स तुम्हाला शेअर केल्या जातील. तर चला आपण आजच्या फायनली डिझाईनकडे जाऊयात. आपण आपलं फोटोशॉप ओपन करून घेतल्यानंतर जे काय आपली डिझाईन आहे ती ओपन करून घ्या. जे काय आपल्या फाईल्स आहेत एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. ते तुम्हाला 3 फाईल मिळणार आहेत. गेल्या व्हिडिओमध्ये जशा दिल्या होत्या तशाच याही व्हिडिओमध्ये आहेत. PLP वेगळी आहे, PSDI वेगळी आहे, त्याचबरोबर मटेरियल वेगळं आहे. तुम्हाला ज्या लागतात त्या डाउनलोड करा, विनाकारण डाउनलोड करून स्टोरेज भरून घेऊ नका. ओके. तर चला आपण सुरुवातीला बॅकग्राऊंड ऍड केले. बॅकग्राऊंड थोडंफार सांगतो मी कशा क्रिएटिव्ह म्हणजे कशा याच्यामध्ये बनवलंय. एक मी सॉलिड कलर घेतला आणि त्याच्यामध्ये AI ने फोटो जनरेट केला. जे काय फोटो आहे ते मी स्वतः जनरेट केलेला आहे. त्या याच्यानुसार मी जे काय आपला आता राज्याभिषेक आहे शिवाजी महाराज. आता मी कशामुळे हा फोटो जनरेट केला कारण की जे देवींना जास्त मानत होते शिवाजी महाराज जगदंबा देवीला. ओके. त्या रिलेटेड मी फोटो क्रिएट करून घेतला बॅकग्राऊंड साठी आणि त्याला ब्लेंडिंग मोड चेंज करून त्याच्यावरती एक टेक्स्चर ऍड केलेला आहे त्या पद्धतीने. त्यानंतर एक मी कॅलिग्राफी घेतली आणि त्याचं काहीतरी हे असं इरेज करून याच्यावरती एक हे ऍड केला होता म्हणजे फॉर्ट. ओके. म्हणजे काय आपला हे आहे किल्ला. ओके. ते आपण ऍड केलंय. त्याच्या अगोदर मी स्पार्क वगैरे ऍड करून त्याचे ब्लेंडिंग मोड वगैरे चेंज करून घेतले. स्क्रीन केलेला आहे तुम्ही बघितला तर स्क्रीन करून त्याचे ब्लेंडिंग मोड चेंज केलेले आहे. आता इथे जर बघितला तर हा मी किल्ला ऍड केलाय. त्याचं मी जर तुम्हाला बघायला जर गेलं डिटेल मध्ये तर किल्ला कसा होता अशा रिलेटेड त्याला मॅच केलेलं आहे. मॅनिप्युलेशन म्हणतात त्याला थोडक्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर म्हणजे व्यवस्थित सगळ्या मॅच करण्यासाठी केलेल्या आहेत. लेयर्स आणि इफेक्ट्स आणि ऍडजस्टमेंट लावून सगळ्या. ओके. आता याच्यावरती आपण काय केलेलं आहे ते पूर्ण टेस्ट काय आहे ते समजण्यासाठी आपण त्याच्यावरती स्ट्रोक घेऊन त्याला फील कमी केलेला आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल रयतेचा राजा ही नाव आहे. ओके. याच्यासाठी मी एक अशी गोष्ट क्रिएट करून घेतली. त्यानंतर एक फ्लॅग घेतलाय, त्याला ब्लर वगैरे केलंय. त्याचबरोबर जे काय खालची बॉर्डर लाईन आहे, जी काय किल्ल्याची बॉर्डर लाईन असते ते घेतले. त्याच्यामध्ये एक सिल्की कपड्याचं मी टेक्स्चर ऍड केलंय. ओके. त्यानंतर सेम ॲज इट इज तसंच एक आपली राजमुद्रा घेतलेली आहे आणि त्याच्यावरती असे इफेक्ट्स लावलेले. जर तुम्ही इफेक्ट काढले तर या पद्धतीने तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर हे ग्लो वगैरे काढला तर असं नॉर्मली होती. तर आपण त्याला ग्लो वगैरे ऍड करून सगळ्या गोष्टी त्याचबरोबर त्याला इफेक्ट्स मारून आपण त्याला मॅच करण्यासाठी बॅकग्राऊंड सोबत मॅच होईल या रिलेटेड आपण घेतलंय. त्यानंतर एक शेप ऍड केला आणि त्याच्यामध्ये ग्रंजेस किंवा नॉईसचं टेक्स्चर ऍड करा. त्यात काही शंका नाही. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे नाही काय एक पट्टी ऍड केलेली आहे आणि हे जे काय फेटा किंवा जे काय टोप आहे म्हणजे जे काय शिवाजी महाराजांचा टोपी असते किंवा तलवार असते हे मी AI कडून बनवून घेतलेली आहे. म्हणजे मला जशी लागत होती तशी मी थिंकिंग AI ला मागितली तशी त्या रिलेटेड त्यांनी दिली. ओके. ह्या गोष्टी डिटेल शिकवल्या जातात, त्यात काही शंका नाही. आता हे एक टेक्स्ट ऍड केलंय मी व्यवस्थित म्हणजे त्या रिलेटेड मॅच झाला पाहिजे. आणि राहिलं तर तुम्ही दुसरंही टेक्स्ट तुम्ही ऍड करू शकता. काही त्याच्यामध्ये हे नाही. ओके. तुम्हाला जे किंवा कस्टमरने जर मला सांगितलं असेल की दुसरं टेक्स्ट टाका ती टाकू शकता. किंवा कस्टमरचा फोटो टाकून त्यांचं नावही टाकून तुम्ही देऊ शकता. काही शंका नाही. त्याच्यामध्ये एक मी असे ज्योत घेतलेली आहे आणि त्याची ही ब्लेंडिंग मोड जर तुम्ही बघितलात तशी चेंज करून स्क्रीन लावलेला आहे. कारण स्क्रीन का लावलेलं आहे जे काय ब्लॅक बॅकग्राऊंड असतं ते स्क्रीनने व्यवस्थित हे होऊन जातं म्हणजे गायब होऊन जातं, रिमूव्ह होतं आणि पूर्ण व्यवस्थित दिसतं. जे काय लाईट्स असतं ते पूर्ण व्यवस्थित दिसतं. ओके. PNG फॉर्मॅट सारखं. आणि फायनली जे काय आपली डिझाईन आहे त्याला मी एक हे लावलेलं म्हणजे काय फिल्टर मधनं जाऊन आपल्या कॅमेरा रॉ सेक्शन मधनं
ते आपलं इफेक्ट्स मारलेले आहेत, जसे की आपण रेग्युलर मारतो हे वाले. ओके, हे इफेक्ट्स मारलेले आहेत, समजून घ्या. मी डायरेक्टली अगोदर मारलेले होते. कंट्रोल एस करून घेतो या फाईलला. ओके, चला आता आपण जाऊया आपल्या दुसऱ्या डिझाईन कडे. ओके, तर जेव्हा दुसरी डिझाईन कडे गेलो तेव्हा सेम ॲज इट इज तेच फोटो घेतलेला आहे, पण मी त्याच्यावर जे काही टेक्स्चर आहे ते टेक्स्चर डिफरंट टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये जे टेक्स्चर होतं तुम्ही बघितलं असेल, थोडं ते ऑरेंज टाईप आणि याच्यामध्ये होतं, पण हे जे काही टेक्स्चर आहे याच्यावरती मी वेगळे टेक्स्चर ऍड केले, म्हणजे थोडासा कलर चेंज होईल. ओके, या रिलेटेड. आणि सॉलिड कलर पण थोडासा वेगळा घेतला होता. आणि दुसरी गोष्ट, सेम राजमुद्राला मी इथं हे केलेलं आहे, म्हणजे मॅच जे काय ग्लो आहे, जे काय सगळ्या गोष्टी आहेत, खालनं ब्लॅक सेक्शन, वरनं थोडा लाईट सेक्शन, हे कशासाठी केलेलं आहे, जे काय आपल्या डिझाईनचं बॅकग्राऊंड आहे, जे काय आपल्या डिझाईनचा टोन आहे, ते सगळा सेट झाला पाहिजे. ओके, त्यानंतर एक शेप घेतला, त्याच्यामध्ये ही ग्रंजेसचं मी एक टेक्स्चर ऍड केलं, म्हणजे क्लिप करून त्याची ब्लेंडिंग मोड चेंज करून त्याला आता कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट केलेला आहे. ओके, राहिला विषय आता सेम तसंच मी एक अशी एक हे घेतलं, जे काय आपल्या याला असतं बघा, तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, किल्ल्याचं जे काय बाल्कनी असते, ती किल्ल्याची बाल्कनी मी AI कडून बनवून घेतली, जनरेट करून घेतली, जनरेट केलेली आहे. ओके, कुठली म्हणजे अशी घेतलेली नाही, त्या सगळ्या गोष्टी जनरेट करून घेतलेल्या आहेत. आणि त्याला आता बघा, हे जे इफेक्ट्स काढले मी तर त्या असे नॉर्मली होते. ओके, म्हणजे व्हाईट डिझाईनला तुम्ही यूज करू शकता असे इफेक्ट्स काढून, पण मी आपले डार्क डिझाईन आहे, त्याला मॅच करणं इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणून मी त्या टोन सेट केलाय मॅनिप्युलेशन साठी. ओके, आता हे पूर्णपणे व्यवस्थित दिसते, इकडनं लाईट्स दिसतात, म्हणजे वरनं लाईट पडल्यासारखं, इकडनं खाणं डार्क. ओके, हे काय आता बघा, हे का मी ऍड करतोय बार बार, कारण की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे, म्हणून या गोष्टी रिलेटेड, म्हणजे त्यांना एक छत्रपती याचं पद मिळत आहे. ओके, त्यांना. ओके, तर त्याच्या रिलेटेड गोष्टी, म्हणजे त्या डिझाईन मधनं जे काय फिलिंग आहे ती आपल्याला दिसली पाहिजे, म्हणजे डिझाईन बघितल्या आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यासाठी मी हे असं काहीतरी क्रिएटिव्हपणा ऍड करण्याचा प्रयत्न केला. पूर्ण याच्याकडे लक्ष जात होतं, म्हणून मी थोडंफार याला खालनं हे लावलेलं आहे. ओके, ग्रेडियंट लावलेला आहे. ओके, त्यानंतर जे काय आपलं टेक्स्ट आहे, तुम्ही जो याचा ग्रुप ओपन करून बघितला डिटेल मध्ये, तुम्हाला इथं व्यवस्थित समजेल. याच्यावरती ऑलरेडी एक मी गणेश चतुर्थीवर जे मोबाईल मध्ये कसा करायचा ते सांगितलेलं आहे. सेम ॲज इट इज तसंच फोटोशॉप मध्येही तुम्ही करू शकता. कन्सेप्ट सेम असते, फक्त टूल्स वेगळे असतात ज्या त्याचे. ओके, फोटोपिया आणि जे काय आपलं फोटोशॉप आहे ते सेम ॲज इट इज आहे, थोड्याफार गोष्टी चेंज आहेत, जास्त काही नाही. ओके, म्हणजे कन्सेप्ट सेम आहे. मग मी एक टेक्स्ट म्हणजे काय टेक्स्ट होतं ते ऍड करून घेतलं, शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराज, आणि जे काही शेप घेतला, म्हणजे जे कलर मॅच होण्यासाठी, आणि त्याच्यावरती एक आपलं जे काही फुड्स होतं ते ऍड करून घेतलंय. म्हणजे आता हे लाईट्स, आता ही डिझाईन आपली कम्प्लिटली झालेली आहे, पण हे लाईट्स ऍड केले बघा. लाईटचा किती इफेक्ट असतो जेव्हा आपण लाईट्स ऍड करतो, इथे ऍड केलाय, जेव्हा ऑफ करतो तेव्हा असं दिसतं डल. ओके, लाईट ऍड केलाय, ह्या बघू शकता, इथं वरनं एक केलाय, त्याचबरोबर या साईडनं एक केलाय. तर थोडंसं, आणि हे जे काय ब्रश आहे, हे ब्रश जेव्हा बंद करतो तेव्हा बघा की ते म्हणजे डिझाईन मध्ये क्रिएटिव्ह पण ऍड होतोय. ओके, हे जे काय ब्रश आहे याच्यामुळे. ओके, फॉग ब्रश आहे, तुम्हाला त्याचं सांगेल मी थोडं, जे काय नवीन आता जे काय आपले टॉपिक्स आहेत ते हळूहळू ते तुम्हाला ब्रश देण्याचा मी प्रयत्न 100% करेल. तुमचा सपोर्ट असाच असू द्या. ओके, राहिली गोष्ट आता फायनल आपला इफेक्ट सेम ॲज इट इज तसाच. आणि जे काय आता हे आपण हे ऍड केलेलं आहे, म्हणजे काय फुलाचं आहे ते बाहेरनं घेतलेलं आहे, ऍड करून व्यवस्थित सगळं प्रॉपरली फायनली आपण इफेक्ट मारला. हे इफेक्ट पूर्ण मारलेत कॅमेरा रॉ सेक्शन मध्ये येऊन मी डायरेक्टली जे काय आपला बॉक्स असतो याच्यामधनं आर्टिस्टिक मधनं जे काय 2 नंबरचा इफेक्ट मारला अगोदर, त्यानंतर जे काय प्रिसेट मधनं हे 4 नंबरचं प्रिसेट अप्लाय केलेला आहे. ओके, आता ऑलरेडी असल्यामुळे तुम्हाला ते आता मी डबल लावून दाखवत नाही. ओके, आता डिझाईन कशी वाटली 100% सगळ्यांनी कमेंट करा. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे, जे कोणी इच्छुक असतील आपल्या पीसीच्या क्लाससाठी किंवा वर्कशॉपसाठी, त्यांनी आपलं जे काय नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ज्यांना कोणाला रेकॉर्डिंग पाहिजे असेल क्लासची, म्हणजे कोणाला लाईव्ह करायचं नाही, क्लासची रेकॉर्डिंग जर पाहिजे असेल तर आपण रेकॉर्डिंग पण देतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला कम्युनिटीमध्ये ऍड पण केलं जातं, आणि लाईव्ह सपोर्ट पण दिला जातो, म्हणजे लाईव्ह टाइम सपोर्ट पण दिला जातो, कम्युनिटीमध्ये ऍड पण केलं जातं, पूर्ण मटेरियल दिलं जातं. आणि जे काय फक्त लाईव्हच्या ऐवजी तुम्हाला रेकॉर्डिंग दिल्या जातात गेल्या बॅचच्या, आणि जे काय समोरच्या बॅच होतील त्याच्यातल्या काही नवीन टॉपिक असतील तर तेही रेकॉर्डिंग तुम्हाला कम्युनिटीमध्ये दिल्या जातात. रेकॉर्डिंग कितीला मिळणार, आता आपली जी लाईव्हची फीस किती आहे 3,000, पण रेकॉर्डिंगची फीस असणार आहे फक्त आणि फक्त 2,500. ज्यांना कोणाला लाईव्ह म्हणजे जॉईन होत नाही त्यांनी रेकॉर्डिंग घेऊ शकता. तुम्हाला सगळ्या गोष्टी सेम ॲज इट भेटणार आहेत, फक्त आणि फक्त लाईव्ह आणि रेकॉर्डिंग एवढाच फरक असणार आहे. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा, आपण अनेक डिटेलमध्ये बोलूया. धन्यवाद.